मित्रांनो, चेरापुंजी मेघालय हे टुरिस्टसाठी खूप सुंदर असे ठिकाण आहे. मेघालय हे राज्य नैसर्गिक सौंदर्याने खूप नटलेले आहे. चेरापुंजीमधील हे टुरिस्ट अट्रॅक्शन पॉइंट म्हणजे माऊस माई केव. ही केव पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. ही केव म्हणजे एक्साइटिंग आणि न विसरणारी ॲडव्हेंचर आहे. ही केव नैसर्गिकरित्या लाईमस्टोनपासून बनलेली आहे. या केवमधील रस्ता अतिशय अरुंद आहे आणि ही केव जवळपास 100 मीटर लांबीची आहे. आमच्याबरोबर आमचे सहकारी या केवमध्ये रस्ता काढत पुढे जात आहेत. या केवमध्ये जाण्यासाठी एकतर खुर्डत जावं लागते किंवा सरपटत जावं लागते, नाहीतर या लाईमस्टोनचा त्रास आपल्या डोक्याला होऊ शकतो. या केवमध्ये प्रवास करत असताना आपल्या पायातील बूट हे चांगले प्रकारचे आरामदायक असायला हवेत, कारण या केवमधील रस्ता हा अतिशय खडबडीत आणि पायाला जखमा करणारा आहे. त्यामुळे या केवमध्ये चालत असताना आपल्या डोक्याची काळजी घ्यायला पाहिजे, अन्यथा आपल्या डोक्याला हा दगड लागू शकतो. असे आमचे सहकारी या केवमध्ये वाट काढत पुढे सरकत आहे. अशा या ठिकाणी जात असताना अतिशय अंधार या केवमध्ये आहे. त्यामुळे मेघालय टुरिझमनं लाईटची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी रस्ता थोडासा दुरुस्त केलेला आहे, कॉन्क्रीटचा केलेला आहे. त्यामुळं काही ठिकाणी आपल्याला सावकाशरित्या जावं लागते. काही ठिकाणी खुर्डत, काही ठिकाणी सरपटत जाण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर येऊ शकते. त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक या केवमधून आपला प्रवास चालू ठेवायला आहे. मी सुद्धा खूप काळजीपूर्वक या केवमध्ये चालत आहे. आमची मिसेस पुढे चालत आहे आणि अशा प्रकारचे सुंदर नैसर्गिकरित्या तयार झालेले लाईमस्टोनपासून ही केव म्हणजे गुंफा अतिशय दिसायला देखणी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक ही केव पाहण्यासाठी येत असतात. या केवमध्ये काही वयोवृद्ध लोकसुद्धा या केव पाहण्यासाठी येत असतात आणि या केवचा अतिशय सुंदर असा अनुभव सुद्धा हे सर्व पर्यटक घेत आहेत. इथं थोडीशी लाईटची व्यवस्था केली असल्यामुळे सर्व आपल्याला हे दगड, हे नैसर्गिकरित्या तयार झालेली केव आपल्याला चांगल्या रीतीनं पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर असा हे ठिकाण आहे, खूप सुंदर. आणि या ठिकाणी थोडंसं बसावंसं वाटतं हे सर्व केवमधील दगड न्याहाळत असताना. आणि अशा रीतीनं हे केव संपत आलेली आहे आणि एकदाच आम्ही या केवच्या बाहेर आलो आहोत. अतिशय असा
सुंदर आनंददायी असा अनुभव आम्ही या केवमध्ये घेतलेला आहे. धन्यवाद.